नमस्कार. देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्या बरोबर समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक श्री चंद्रकांत कर्वे काका आहेत. काकांना मी आमचा एक दासबोध अभ्यास होता चाफळला, तिकडे काकांची भेट झालेली आणि काकांबरोबर एक गुरु या विषयावर एक एपिसोड बनवला होता. आपण रामनवमी साजरी करतो, सगळीकडे प्रोग्राम्स असतात, पण उद्या म्हणजे हा जो रेकॉर्ड केलेला आहे तो लाईव्ह ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी सीता नवमी आहे. हे बहुतेकांना माहिती नसणार, फक्त कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असेल कुठेतरी एका छोट्या कॉर्नरमध्ये. तर जेव्हा आम्ही रामायणाचा बेसिक अभ्यास सुरू केला त्यावेळेला हे कळलं की सीता ही एक खूप महत्वाचं कॅरेक्टर रामायणामध्ये, जर आपण एक स्टोरीच्या हिशोबात बघितलं तर, आणि त्याच्यामध्ये काकांबरोबर बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या. तर काका, मला आता सांगा, सीतामाई आपण जेव्हा रेफर करतो प्रभू श्रीरामांना तर सियाराम म्हटलं जातं, आधी सीतेचं नाव घेतलं जातं, कारण हे एक असं कन्सिडर मी जे ऐकलेलं आहे की जी प्रभू रामाकडे शक्ती आहे ती सीतेची शक्ती आहे आणि ती आहे पृथ्वी शक्ती. तर काका, जरा प्लीज सीतामाई बद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या आणि हे नवमी जी आहे ज्या दिवशी ती प्रकट झालेली त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. जय जय रघुवीर समर्थ. आपण सीताराम असं म्हणतो किंवा राधे कृष्ण असं म्हणतो किंवा लक्ष्मी नारायण असं म्हणतो. या सर्वांच्या मागचा उद्देश एकच आहे की ह्या ज्या स्त्री देवता आहेत ह्या माया आहेत आणि त्यातला पुरुष जो आहे तो ब्रह्म आहे. त्यामुळे ब्रह्माला प्राप्त करण्यासाठी मायेला शरण जाणे आवश्यक आहे. म्हणून लक्ष्मी, सीता, पार्वती किंवा रुखमाई यांची नावं प्रथम घेतली जातात. मायेला शरण गेलं म्हणजे ब्रह्माकडे आपली वाटचाल सुरळीतपणे होते आणि आपण मायेच्या पाशेत अडकत नाही. म्हणजे मायाच आपल्याला मदत करते. मायेच्या मदतीनेच आपल्याला ब्रह्मपद प्राप्त करायचे आहे, असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आता सीता नवमीच्या दृष्टीने सीता हे मुळातच त्याचा अनेक शब्द आहेत. वैदेही, जानकी, जनकतनया, रामप्रिया, मैथिली, हिचा जो पुनर्जन्म झालेला आहे. पुराण काळामध्ये वेदवती ह्या ऋषी पत्नीने ही हरिभक्त परायण होती आणि तिच्या हरिभक्तीला प्रसन्न होऊन नारायणांनी तिला वर मागायला सांगितलं. तर तिने असा वर मागितला की मला तुम्हीच पती रूपामध्ये हवे आहात, आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या वेदवतीचा पुनर्जन्म भूमातेच्या पोटी सीता या रूपामध्ये झालेला आहे. आणि प्रभू श्रीरामचंद्र हे नारायणाचे अवतार आहेतच, त्यामुळे अशी ती दोघांची युती सत्ययुगामध्ये झालेली आहे. सीता याचा अर्थ, एका नदीचं नाव सीता आहे. सीता याचा अर्थ रेषा. सीता याचा अर्थ ऋग्वेदामध्ये जे त्याचं गांभीर्य दिलेलं आहे तिला प्रतीक म्हणून तिला भूमिजा असं म्हटलेलं आहे. म्हणजे सीता एका नदीचं नाव असूनही ती थंड आहे. तिला सीता शंकित असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे सीता शंकित म्हणजे धनुष्याची दोरी. म्हणजे प्रभू रामचंद्रांजवळ जे धनुष्य आहे त्याची जी प्रत्यंश आहे, जी दोरी आहे ती शक्ती आहे. ती जेवढी ताडाल आणि त्याच्यावरती तांडे लावलेला बाण एकदा सोडला की त्या सीताच्या शक्ती सहित समोरच्या लक्ष्यावरती संपूर्णपणे जातो. अशी ती धनुष्याची दोरी, म्हणून ती सीता. सीताकांत राम, सीतानाथ राम, सीतानायक राम, सीतापती राम, सीतारमण राम, सीताराम, सीता आणि राम. डाव्या बाजूला रामाच्या बसलेली असते, त्यामुळे तिला सीतारामकृत असे सुद्धा म्हटले जाते. सीता सिधी या नावाने सुद्धा तिचं एक नाव आहे. सीता सिधी म्हणजे सीतेचा शोध, म्हणजे त्या रेषेचा शोध. म्हणजे आम्हाला जी रेषा ब्रह्म पदापर्यंत घेऊन जाणार आहे अशी ती सीता आहे. ती शांत आहे. आणि सीता स्वयंवर हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. भुजा वल्लभ म्हणजे भू म्हणजे पृथ्वी, भुजा म्हणजे भूमीतून जिचा जन्म झालेला आहे अशी ती भुजा वल्लभ असं तिचं नाव आहे. सीतान्वेषण म्हणजेच शेतकऱ्यांची अधिष्ठात्री देवता. भूमिजा म्हणजेच भूसुता म्हणजेच सीता. राजा जनक यांची मानस कन्या, प्रभू रामचंद्राची पत्नी व अयोध्याची महाराणी सीता. स्त्री मुक्तीची चळवळीचे बीज रामायणामध्ये सुरू झालेले आहे. स्त्रीवरील अन्याय पुरुष स्त्री कलंकित करण्यासाठी शेवटचे अस्त्र वापरतो
ते म्हणजे परपुरुषाच्या घरी वास करणे या दोषावरून. रावण वध झाला. सीतेचा स्वीकार करण्यासाठी तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. कारण रावणाच्या ताब्यात होती व चारित्र्य हनन करणे हा राक्षसांचा स्वभावच आहे. म्हणून असं सर्व मानव जातीवरती मुख्यतः पुरुषांच्या मनावरती अधोरेखित झालेलं आहे. तेथे सीता पवित्र कशी राहील म्हणून त्यावेळेस उपस्थित मानेवर प्राण्यांच्या मनातील शंका दूर व्हावी म्हणून सीताला अग्निपरीक्षा द्यावी लागली. हा आपला अपमान आहे हे सीतेने मुकाट्याने सहन केले. म्हणजे ती सहनशील सुद्धा आहे. केवळ जनमानसात सीता पवित्र आहे हे सिद्ध व्हावे म्हणून रामाने केलेली आज्ञा पती म्हणून नसून तर राजा म्हणून आहे म्हणून तिने स्वीकारली आणि पतिवाक्याप्रमाणे तिला कठोर अपमान शांतपणे स्वीकारून अग्निपरीक्षा दिली. नंतरचा पुढचा सगळा भाग जो आहे, अयोध्येला राम सीता संपूर्ण परिवार आला, रामराज्य झालं आणि इथपर्यंत रावण बहुतेकाला सगळं माहिती आहे. त्याच्यानंतरचं रामायण जे आहे ते एकदा प्रभू राम आणि लक्ष्मण जेव्हा अयोध्येमध्ये वेशपालट करून फिरतीवर निघाले होते, ती प्रजा कशी आहे याचा अनुभव घ्यावा. एका ठिकाणी एका स्त्रीला म्हणजे धोब्याची पत्नी तिच्यावरती दोषारोप आला होता की तू 2 रात्री परपुरुषाच्या घरी राहिलीस तर मी तुला स्वीकारेल असं समजू नकोस. मी काही रामराजा नाहीये की लोकांच्या घरी राहिलेल्या पत्नीला मी स्वीकार करेन. हे रामचंद्रांनी ऐकलं आणि राजवाड्यात परत आल्यानंतर अंतःपुरामध्ये सीता आणि राम या दोघांचा अत्यंत प्रिय संवाद झालेला आहे. त्यावेळेस सीता गरोदर होती आणि सीताने रामचंद्रांकडे इच्छा प्रदर्शित केली की मला वनामध्ये राहण्याची इच्छा आहे. तेव्हा मग सीतेनेच पुढे येऊन सांगितलं की ज्या रामराज्यामध्ये प्रजा सुखी नाही आणि मुख्यतः स्त्रीवरती अजूनही अन्याय होतो आहे तर तसे होऊ नये म्हणून यासाठी मी स्वतःहून वनामध्ये जाणार आहे. परंतु तुम्ही माझा त्याग केला असेच जनमानसात दिसले पाहिजे. असा दोघांचा अंतस्थ संवाद आहे वाल्मिकी रामायणामध्ये. आणि समर्थ रामदासांनी जे रामायण लिहिलं त्यामध्ये हे उद्धृत आहे. तदनंतर सीता वाल्मिकी मुनींच्या आश्रमात राहायला गेली. कालांतराने तिला पुत्ररत्न झाले. आता या प्रतिनिधी कालावधीमध्ये वाल्मिकीच्या आश्रमामध्ये राहताना तिने काय केले एवढा दीर्घकाळ, तर सीता ही मुळातच क्षत्रिणी आहे. म्हणजे क्षात्र ते तिच्या अंगी मुळातच विकसित झालेलं आहे. त्यामुळे तिने ऋषिकन्यांना आणि आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी लोकांना कामावर गेल्यानंतर त्यांच्या स्त्रियांकडे जाऊन त्यांच्याशी संवाद करून त्यांना व्यापार करण्यासाठीचं शिक्षण दिलं. म्हणजे काय केलं तर रानामध्ये बांबूची झाडे अनेक असायची. तर वाळलेले बांबू गोळा करून त्याच्या टोपल्या बनवणे, सूप बनवणे, भांडी बनवणे असं करून भरपूर भांडी तयार झाली. आता ही सर्व भांडी विकण्यासाठी आपल्याला बाजारपेठ हवी आणि पुरुष मक्तेदारी असलेल्या बाजारपेठेत आपल्याला स्थान मिळणार नाही हे सीतेला पूर्णपणे माहिती होते. तरीही तिने हिंमत न हारता अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी बाजारपेठ होती त्या ठिकाणी सर्व स्त्रियांमार्फत हे सर्व साहित्य तयार केलेलं, आपल्या हातांनी तयार केलेलं साहित्य तिथे घेऊन गेली. इतक्या पुरुष वर्गांनी त्याला नकार दिला आणि हा काय गोंधळ चाललेला आहे हे पाहण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आणि भरत फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे एकंदरीत चुकीचं आहे. आणि मग तेव्हा सगळ्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की या स्त्रिया इथं आपल्या इथे व्यापार पेठेमध्ये माल विकत आहेत, त्यांना फक्त घर सांभाळण्याचीच आज्ञा आहे, तरी पण त्या व्यापार करण्यासाठी बाहेर निघालेले आहेत, तर हे योग्य नाही. प्रभू रामचंद्र वापस गेले. त्यांनी आपल्या मनाचं चिंतन केलं आणि नंतर जाहीर केलं की स्त्रियांना सुद्धा पुरुषांइतकाच व्यापार करण्याचा समान अधिकार आहे. अशी ही सीता अतिशय धाडसी आणि सहनशील असलेली सीता आहे. आणि हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात लपलेला भाग जो आहे म्हणजे रामायणामध्ये हा जो भाग आहे हा पुढे आलेला नाही. सीता नवमीच्या दृष्टीने वैशाख शुक्ल पक्ष नवमी कॅलेंडरमध्ये ही सीता नवमी असते. काही जणांना माहित असेल तर सीतेची पूजा करतात. पंचकन्या स्मरे नित्यम बस एवढं म्हणून. परंतु ती कन्या कोणाची आहे, त्या 5 कन्यामध्ये सीतेचं महत्व काय आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टीने सर्व समाजाला हे माहीत झाले पाहिजे की ज्या स्त्री मुक्तीची चळवळ आज समाजामध्ये उभी आहे त्याचं बीज मूळ रामायणामध्ये आहे. रामायणाच्या आधीचा काळ जर बघितला तर अनेक ऋषी पत्नी त्या होता ज्या झाल्या, त्यांना कधीही अभ्यास करू नका असं त्यांच्या
ऋषी पतींनी मज्जाव केलेला नाही. परंतु तदनंतरच्या काळामध्ये कृतयुग म्हणजे कृतार्थ, जिथे प्रत्येक जण कृतार्थ होता. नंतर सत्ययुग जेव्हा आलं, त्या सत्ययुगामध्ये कनिष्ठ दर्जाचे जो मानव प्राणी होता त्याने पुरुषप्रधान संस्कृती पुढे आणली आणि स्त्रियांवरची अशा प्रकारची बंधनं टाकली की तुम्ही फक्त उंबरठ्याच्या आतली कामं करायची, बाहेरची कामं आम्ही बघू. त्यामुळे त्यांच्यामध्ये अहंकार उत्पन्न झाला आणि समाजाची घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी सीतेच्या हे लक्षात आलं की रामराज्यामध्ये स्त्रियांना अजूनही समान अधिकार नाहीये. त्यामुळे हे रामराज्य जोपर्यंत स्त्रिया आणि पुरुष समान अधिकाराने वागवण्यासाठी योग्य होत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही. इकडे आपल्या पुत्रांचा संगोपना करत असताना मुलं वाढत होती, त्याची संकट येत होती, राक्षसांचाही त्रास होत होता. परंतु लव आणि कुश या दोघांनाही तिने स्वतः शिक्षण दिले, धनुर्विद्या शिकवली आणि वाल्मिकी मुनींनी या दोघांनाही उत्कृष्टपणे तरबेज केले. अशा या सीतादेवींचं स्मरण रामनवमीच्या दृष्टीने एक छोटेसे कथानक आपल्यासमोर मांडण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे. हा ऍस्पेक्ट कधीच माहिती नव्हता. लवकुशचा जन्म झाला आणि नंतर अश्वमेध यज्ञाच्या वेळेस जेव्हा लवकुशांना कळलं ते प्रभू रामचंद्रांच्या बाजूला त्यांची पत्नी म्हणून जो सोन्याचा पुतळा ठेवलेला आहे तो पुतळा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नसून आपल्या आईचा आहे. आणि हे जेव्हा त्यांना स्पष्टपणे कळलं तेव्हा ते घरी आले आणि त्या दोघांनी ठरवलं की अश्वमेधाचा घोडा आपण अडवायचा आणि प्रभू रामचंद्रांना याचा जाब विचारायचा. कारण ते स्वतः दोघे तरबेज युद्धकलेमध्ये निष्णात झालेले होतेच. आणि यामुळे त्यांनी जो हा पुढचा भाग जो आहे रामायणामध्ये इथपर्यंतच भाग दाखवतात की प्रभू रामचंद्र आणि लवकुश समोरासमोर युद्ध करण्यासाठी उभे ठाकले आणि सीतामध्ये येऊन सांगते की ही मुलं तुमचीच आहे. तेव्हा ते त्या मुलांचा स्वीकार करतात. परंतु तो स्वीकार करण्यापासून ती मुलांचा जन्म होईपर्यंत आणि सीतेचा त्याग झाल्यापर्यंतचा जो भाग आहे हा पुरुषप्रधान संस्कृतीमुळे तदनंतरच्या काळामध्ये लुप्त झाला किंवा आपल्या कथा कीर्तनकारांनी त्याला बदल दिली असं म्हणता येईल. काका याच्यामध्ये सांगा की जे कॅरेक्टर आपण सीतामाईचा आपण उलगडायचा प्रयत्न करतो, कारण इतके सारे रामायण आहेत, जेव्हा आपण वेगळ्या वेगळ्या रामायणाची कथा बघतो याच्यामध्ये अनेकांमध्ये ही गोष्ट तुम्ही जे सांगितली की ती वुमन फर्स्ट वुमन, लिटरली फर्स्ट वुमन स्टार्टअप, की तिने सगळ्या गोष्टी एवढा ऍडव्हर्स पोझिशन्स मध्ये असताना सगळ्यांना हे असं स्त्रियांच्यासाठी त्यांनी हे केलं, तर हे मग बाकीच्या कथेंमध्ये का नाहीये? एकंदर जर भारतीय संस्कृतीचा इतिहास बघितला हा तर सत्ययुगानंतर स्त्रियांवरती बाहेर व्यापारामध्ये आल्यानंतर जी पुरुषांची मक्तेदारी होती ती एकंदरीत कमी होत होती आणि पुरुषांचा अहंकार जो आहे ज्याला पुरुषी अहंकार म्हणतात तो थोड्याफार फरकाने हळूहळू वाढत गेला. आणि मग त्यांनी असं समाजामध्ये बंधन आणलं की यांची शरीर प्रकृती आणि शरीरभान आणि शरीराची ठेवण आणि बांधणी ज्याप्रमाणे आहे त्यानुसार त्यांना उभण्याच्या आतलीच कामं त्यांनी करावीत, मुलाचं बालसंगोपन करावं आणि त्यांनी या फंदामध्ये पडू नये. आणि हे आंदोलन हळूहळू हळूहळू इतकं वाढत गेलं, शेवटी स्त्रियांनी स्वतःहून मग यातून माघार घेतली. आणि मध्यंतरीच्या काळानंतर आपलं सत्ययुगानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये सुद्धा स्त्रिया बहुतेक करून युद्धामध्ये फार कमी जात असत. त्यांना सुद्धा युद्धकला अवगत होतीच. द्रौपदीचं उदाहरण घ्या किंवा गांधारीचं उदाहरण घ्या. सगळ्या पतिव्रता याच्या नावाखाली त्यांना गोडस असं पांघरून घातलं गेलं आणि त्यामुळे त्यांचा अहंकार मानवी स्वभावाप्रमाणे सुखावला गेला आणि त्यांच्यामध्ये जे पण काही गुण होते सुप्त गुण ते पुढे संक्रमित झाले नाहीत. आणि मग कलियुगाला प्रारंभ झाला. कलियुगामध्ये तर विचारायलाच नको, कारण द्वापार युग म्हणजे श्रीकृष्णांचं गमन, तिच्यानंतर कलियुग सुरुवात झाली. कलियुगानंतर तर सगळीकडेच अनेक दुष्ट प्रवृत्तींचा अनैतिक विचारांचा प्रभाव वाढला होता आणि स्त्रियांवरती अत्याचार होणं हे म्हणजे पुरुष आपलं पुरुषार्थाचं लक्षण समजत होते. जसं की रामायणामध्ये सुद्धा सत्ययुगामध्ये सुद्धा सीतेला वर्षभर किंवा 9 महिने रावणाच्या घरी राहिल्यानंतर परत आली आणि रामराज्यामध्ये एक धोबी आपल्या पत्नीला काही कारणास्तव 2 दिवस घराबाहेर राहिली तर तिला असं उदाहरण देतो की मी काही रामराजा नाहीये की तुझ्या
परपुरुषाच्या घरी राहिलेल्या दोषावरती मी पांघरून घालेल, तू आता माझ्या घरातून बाहेर निघून जा. आजही समाजामध्ये हे चित्र थोड्याफार फरकाने दिसतच आहे. काका तुम्ही ही गोष्ट खरी बोललीत, पण एक सांगा ना, आता ज्या परिस्थितीमध्ये आता आपण आहोत त्यावेळी स्त्रियांनी जर इंटरनेटवरती शोधलं तर तुम्हाला एवढे सारे व्रत वैकल्य भेटतील की सीता नवमीला काय करायचं. पण खरंच ते करायचं की सीतेकडनं प्रेरणा घेऊन आपलं काहीतरी करिअर बनवायचं किंवा एक धाडस करायचं? व्हॉट डू यू सजेस्ट? मी असं म्हणेन की व्रतवैकल्य आणि पूजापाठ आणि त्यातली बंधनं ही मानवांसाठी लिहिलेली आहेत, हे निश्चित आहे. हो. परंतु पुराण काळामध्ये जी पण काही व्रतवैकल्य सांगितलेली आहे, जसं अहिल्या आहे किंवा द्रौपदी आहे किंवा सीता आहे, त्यांनी सुद्धा व्रतवैकल्य केलेली आहेत. परंतु ज्या ज्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्या घराण्याला शोभणारं कर्तव्य आणि त्या परिस्थितीला अनुरूप असणारे शील आणि गुण सुद्धा त्यांनी आपल्यामध्ये वाढीस लावलेले आहेत आणि त्यासाठी तत्कालीन पुरुषांनी कधीही विरोध केलेला नाही. आजचा पुरुषांच्या या मक्तेदारीला काही स्त्रिया प्रमाणामध्ये बाहेर ढकलून आपलं करिअर याच्या नावाखाली स्त्रीमुक्ती जी सीतेने केली त्याचा विपरीत अर्थ काढून समाजामध्ये वेगळंच चित्र उभं राहत आहे. तर सीतेकडून त्यांनी सहनशीलता हा प्रमुख गुण घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपली स्वतःचं रक्षण करण्याची ताकद वाढवायला पाहिजे. परंतु जर आपण एखाद्याला पती म्हणून स्वीकार केला आहे तर त्याची आपण शक्ती बनायला पाहिजे, न की त्याला आपण दरवेळेस घटस्फोट देणे किंवा ही नदीनं म्हणून दुत्कारणे किंवा तुझे इन्कम कमी आहे, मी तुझ्याशी लग्न करणार नाही, तुझ्याकडे घर नाही वगैरे अशा अनेक प्रकारच्या वावड्या ज्या आहेत ना, त्या स्त्रियांकडून स्त्रीमुक्तीच्या नावाखाली त्या स्त्रीचं वय निघून गेल्यानंतर तिला जाणीव होते या गोष्टीची की अरे आपलं वय निघून गेलं, आता मला कोणाशी तरी लग्न करणं आवश्यक आहे. कारण आज माझे आई वडील माझा किती सांभाळ करतील, उद्या ते गेल्यानंतर मी एकटी असणार आहे, मग माझ्या वार्धक्यामध्ये कोण मला साथ करणार आहे. या गोष्टींची जाणीव पूर्वीच्या पुराण काळातील प्रत्येक स्त्रीला होती, जी आजच्या स्त्रीला थोड्याफार फरकाने त्यांचे आई वडीलच कारणीभूत आहेत असं मी म्हणेन. कारण जे संस्कार आमच्या पिढीला, म्हणजे सध्याच्या माझ्यासारख्या पिढीला, आमच्या आधीच्या पिढीला ते मिळालेले आहेत, ते पुढच्या पिढीतल्या तरुण मुलांपेक्षा म्हणण्यापेक्षा मुलींना संक्रमित करण्यासाठी चुकीच्या दृष्टीने त्यांचं खंडन केलंय. जसं की फॉर एक्झाम्पल माझं लग्न झालं, मी गरिबातून वरती आलो कष्ट करून, म्हणजे माझ्या बायकोने ते बघितलं, ठीक आहे. माझी मुलं सुद्धा ते अनुभवतात की बाबा कष्ट करतात आणि आईला पण कष्ट पडतात, किती ठिकाणी काटकसर करायला लागते, आपल्याला असं जीवन जगायचं नाही. म्हणून मग आई हळूहळू 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 मुलांना त्या दृष्टीने तयार करते. मुलं शिकतात जास्त शिकायच्या नादामध्ये त्यांना हे भान राहते की आपलं वय निघून चाललंय. योग्य वयामध्ये जेव्हा वय लवचिक असतं, मुलांसाठी 21 ते 25, मुलींसाठी 18 ते 21, हे जे वय आहे हे वय लवचिक असतं. म्हणजे लग्न झाल्यानंतर आपलं मन लवचिक अवस्थेमध्ये असतं. त्यामुळे ज्या घरामध्ये आपण जाऊ तिथले संस्कार, तिथल्या रीतिरिवाज, चालीरीती आणि आपल्या बाहेरच्या चालीरीती हे स्वीकारण्यासाठी तयार असतात. आजकाल बघितलं तर मुलींची लग्न 30, 32, 35 पर्यंत होत नाही, कारण आम्हाला करिअर करायचंय. स्त्री मुक्ती याचा अर्थ करिअर करणे हा नाहीये. स्त्री मुक्ती म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणे आणि योग्य वेळी विवाह करून आपल्या पतीला साथ देणे, जसे सीतेने प्रभू रामचंद्रांना प्रत्येक वेळेस साथ दिलेली आहे. काका तुम्ही खूप छान सांगितलं, कारण ही साथ जी आहे ही कमीपणाची साथ नाहीये, ही त्या पूरक साथ आहे, जे तुम्ही बरोबर खूप छान मांडलेलं आहे काका. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि सीता नवमीच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा